बट नाही बट जसं तुम्हाला आता माहिती असेल, तुम्हाला आता ते माहिती आहे ना, निब्बा निब्बी लोकांचा प्राईड मंथ येतोय, व्हॅलेंटाईन्स वीक. कोणी तुमच्यापैकी साजरा करतो हा सोहळा? नाही. बाकी तुमच्यापैकी भावांनो कधी व्हॅलेंटाईन्स डे आपण साजरा केला? साजरा म्हणजे तसं ना कपल्सला मारून, असं नाही. तुम्ही तसलेवाले वाटताय मला. एक तर मी बघितलेलं, एक तर हे व्हॅलेंटाईन्स वीक आला ना भाई, सिंगल लोकांना आपल्याला इतकं गिल्ट देतात ना हे लोक. एक ते जागे जागी सगळ्या सेम गोष्टी, सगळीकडे ते लाल रंगाचे फुगे असतात, ठीक आहे, मग सिग्नलवर थांबा कोणतरी येऊन गुलाब विकतो आपल्याला, है ना, सगळीकडे हे. आणि एक तर कपल लोक, हे जितके पण कपल लोक तुमचे जनरेशन का सर, ठीक आहे, हे लोक सगळीकडे आपल्या सोनसाखळी खेळत फिरत असतात भाई, है ना, हेच पूर्ण वेळ हेच चाललेलं असतं, ठीक आहे. पूर्ण वीक इतका मूड खराब होतो. आणि मी पर्सनली अगेन्स्ट आहे व्हॅलेंटाईन्स वीकच्या. कोणी आहे तुमच्यापैकी अगेन्स्ट व्हॅलेंटाईन्स वीक? आय एम अगेन्स्ट व्हॅलेंटाईन्स वीक. तुमच्यापैकी कोणी नसेल तरी मी आहे भाई. माझं पर्सनली मत हे आहे की व्हॅलेंटाईन्स वीक हे सगळं मुलींसाठी चालू, ठीक आहे. इट्स लाईक काय ओटी भरण्यासारखा कार्यक्रम आहे ना, तसं हळदी कुंकावाला सीन आहे, ठीक आहे. आपलं मुलांचं काही घेणं देणं नाही. ह्याच्यात बघा ना सगळ्या गोष्टी, रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, टेडी डे. आपल्यावाला कुठे आहे भाई लोक? आमच्यावाला कुठे आहे? PS5 डे कधी आहे? कधी होणार? रॉयल एनफिल्ड डे कधी होणार आहे भाई? हां, तुझ्या बेस्ट फ्रेंडचा नंबर दे कधी होणार आहे? हे सगळ्या गोष्टी, हे सेक्स विदाउट कर्लिंग डे कुठे होतं? हे नाही होते भाई आपल्या साईडने, आहे ना. अख्ख्या व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये बघा तुम्ही, पहिले सुरुवातीचे दिवस आपल्या काही कामाचे नाही आहेत, है ना. हग डे, किस डे, व्हॅलेंटाईन्स डे, हे 3 गोष्टी आपल्या मुलींसाठी असतं व्हॅलेंटाईन्स वीक. आपल्यासाठी व्हॅलेंटाईन्स वीकेंड आहे, एवढंच आहे आपल्याकडे. बट नाही भाई, मुलांवरती खूप प्रेशर असतं भाई व्हॅलेंटाईन्स वीकला. मॅम, जसं तुम्हाला कधी कुठल्या मुलांनी गिफ्ट वगैरे कधी दिलं? काय दिलं होतं? तो ब्लिंकिटवाला आहे, तो वेगळा आहे, तो आमच्यामध्ये नाही आहे. मुलांनी स्वतःहून दिलंय का कधी काय? भाई मुलांवरती जाम प्रेशर असतं भाई व्हॅलेंटाईन्स वीकला. इतकं प्रेशर असतं ना. एक तर तुम्ही बघितलं खूप हे टेडी द्या, रोज द्या, हे द्या, ते द्या, व्हॅलेंटाईन्स डेचा डिनर द्या, इतका खर्च असतो भाई डोक्यात. तो व्हॅलेंटाईन्स डेला तो हे असतो ना हार्ट शेपचा बलून, दॅट डज नॉट रिप्रेझेंट अ हार्ट. त्या बलूनला वाकडा करा थोडंसं. दॅट रिप्रेझेंट्स अ मुलाचा सुजलेला बोचा, ठीक आहे. कारण आमची फाटलेलीच असते भाई. नाही कळत. एक तर पहिला तो चॉकलेट डे, तो काय चॉकलेट डे भाई? ते डेअरी मिल्कवाले एक नवीन चॉकलेट काढत असतात त्याच्यासाठी. चॉकलेट्स वगैरे मध्ये, सो मला आवडत पण नाही व्हॅलेंटाईन्स. ओ अरे भाई, तुम्ही विकता का ते सगळं? कॅडबरी तुम्ही हे करता? इतकी चोर कंपनी आहे ना मॅम, इतकी चोर कंपनी आहे ना ती. अरे इतके दळभद्री चॉकलेट काढलेत रे. एक बबली नावाचं चॉकलेट काढलंय भाई चॉकलेट आहे, त्याला फोडे आहेत काय आहे? हा पहिला चॉकलेट ज्यात खड्डे आहेत रे, BMCने बांधले हे. तुम्ही काय? एक तर डेअरी मिल्क प्रत्येक इव्हेंटसाठी चॉकलेट काढलं त्यांनी. जसं दिवाळीसाठी काय काढलेलं त्यांनी? सेलिब्रेशन्स. व्हॅलेंटाईन्स डे साठी सिल्क काढली आहे त्यांनी. गांधी पुण्यतिथीसाठी शॉर्ट्स. आणि प्राईड मंथ साठी जेम्स आहे. असं सगळं करून ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी चॉकलेट डे वगैरे मुलींसाठीच चाललंय सगळं. त्याच्यानंतर नशीब आपल्या मराठी मुली नाही मागत टेडी वगैरे, ते मला माहिती आहे तेवढं. मॅम आप हो क्या टेडी बेडी आहे? बाहुली कोण? बाहुली कोणी? हे तर तुम्ही तर तसं ॲनाबेल दिली असेल तुम्ही तसं वाले वाटतं. हो बाई, बावली वगैरे वाला सीन होतो बाई. ते सगळं नाही मागत मुली, आपल्याकडे गिफ्ट्स मागतात. आणि एक तर अशा पण नाही डिरेक्टली गिफ्ट्स मागतात त्या, है ना. त्यांचं असं असतं रीड माय माइंड, मी हिंट्स देणार आहे तुला. KBC खेळतोय मी, अमिताभ बच्चन आहे तू, सांग ना तोंडाने काय पाहिजे. एक तर किती कन्फ्युजिंग असतं ना, नाही कळत भाई काय दिलं पाहिजे. माझी पण गर्लफ्रेंड होती, मला म्हणायची अनिश गेट मी समथिंग दॅट आय रिअली लाईक, दॅट आय रिअली नीड, पण असं खूप खर्च पण नको करूस. मग मी शेविंग किट दिलं तिला. होती खरंच, मी माझ्यापेक्षा जास्त दाढी येतं, कसं त्रास व्हायचा तिला पण यार त्याच्या गोष्टीचं. आणि मला नाही कळत भाई, मी बघितलेलं, इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर अ मॅन टू गिफ्ट अ वुमन समथिंग. इट्स व्हेरी डिफिकल्ट. ऑन दी अदर हँड इट्स व्हेरी इझी फॉर विमेन टू गिफ्ट अ मॅन, बिकॉज विमेन एक्झॅक्टली नो वॉट अ मॅन वॉन्ट. माहिती आहे ना मॅम आपल्याला? व्हॉट डू मॅन वॉन्ट? यू डोंट नो? PS5 वरती तुम्ही? अरे
वेडात का तुम्ही? वी वॉन्ट सेक्स बट विथ अदर विमेन. इट्स एकतर मला एकतर व्हॅलेंटाईन्स डेचं काय वाटतं ना, साजरा करण्यालायकीची गोष्ट पण नाही आहे ती. तुम्हाला सेंट व्हॅलेंटाईन्स कोण होता माहिती आहे का? कोणामुळे साजरा करतो आपण? एक आहे ना, रोममध्ये एक राजा होता क्लॉडियस नावाचा. तर त्याला असं वाटलं की जे लोक लग्न करून सैन्यात येतात ना, ते लोक चांगले सैनिक नाही बनत. ठीक आहे, जे की बरोबर आहे, कारण मी बघितलं बॉर्डर पिक्चर. बॉर्डर पिक्चरमध्ये बाई सुनील शेट्टी भारी असतो सोल्जर, जसं लग्न करून जातो मरतो. बाई आहे, बरोबर आहे त्याचं, बरोबर आहे. क्लॉडियस राजा बरोबर होता. ठीक आहे, तर त्याला म्हणतो की सैन्यात लग्न. मग हा जो संत आहे व्हॅलेंटाईन, ह्याला आली चमडीगिरी. हा म्हणाला की नाही, मी लग्न करून जाणार यांचं, मी अशी मांटी मी करवणार यांचं. ठीक आहे, हां, ती नेटफ्लिक्सवरती यायची ना ती वाली. ठीक आहे, तर मला मी ह्यांचं लग्न करून जाणार. मग तो खाली जातो, लोकांचं असं इलिगली लग्न करून जातो. राजाला कळतं, ह्याला पकडतो, मग ह्याला तो फाशी देतो, तो मरतो. त्याच्या चक्करमध्ये आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतो. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी का चॉकलेट घ्यायचं? मी कशाला करतोय ना हे सगळं? मी कशाला टेडी घ्यायचे भाई? त्याला फाशी लागली, मी का जामीन भरायचा? मला कळत नाहीये, मला नाही कळत आहे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बोलतो आपण, मी तुम्हाला लिहून देतो. त्या दिवशी व्हॅलेंटाईन स्वतः हॅपी नव्हता. ठीक आहे, मरत होता भाई तो, फालतू चालेल. आता काय झालं माहिती आहे का? आता ह्या फेब्रुवारी महिन्यात जे 14-15 तारखेला जे व्हॅलेंटाईन्स डे वगैरे ना, जानेवारी महिन्यामध्ये, ठीक आहे, ह्याच टाईमला इलेक्शन होतं. आणि मुलीनं व्हॅलेंटाईन्स डेला उगाच असं सिंगल आहे मी, मग कोणाबरोबर तरी जाते वगैरे असं करू नका. तुमच्यावर तेच होणार आहे इलेक्शनला जे होतं आपल्यासोबत. ठीक आहे, तिकडे रोज डे तुम्ही करता, इकडे हे लोक फुलाच्या पाकळ्या वाटतात. तिकडे ते लोक चॉकलेट डे देतात तुम्हाला, इकडे तुम्हाला गाजर मिळतं. आहे ना, गाजर मिळतं आपल्याला सगळ्यांना. किस डे येतो तुमच्याकडे, इकडे आम्ही तोंड बंद करून बसलेलो असतो. ठीक आहे, मग तुमच्याकडे व्हॅलेंटाईन्स डे, इकडे वोटिंग डे, कमिटमेंट झाली. मग 15 तारखेला तुम्हाला कळतं की यावर्षी पण कोणतरी चुत्या बनवून गेलं. बस, हा पूर्ण अख्खा हेच सेम स्कॅम आहे भाई. दोन्ही महिन्यामध्ये सेम स्कॅम.